Hello students, a very good morning to all of you. Today we'll discuss the next part of amines. In last part we have discussed some preparation methods of amines. We'll continue the same point, that is preparation of amines from that is write down the next heading. Preparation of amines from azides. Correct? From azides by reduction. फ्रॉम अझाइड्स बाय रिडक्शन. ठीक आहे बाळांनो, रिड्युसिंग एजंट्स काय असतात, अझाइड काय असतो मेनली, तर काय N3 मायनस असतो, N3 मायनस आयन, दॅट इज कॉल्ड एज अ अझाइड. ठीक आहे. येस. आता अझाइड्स हे जे आहेत ते जनरली अल्काइल अझाइड्स म्हणून यूज करायचे आपल्याला. कुठले? अल्काइल अझाइड्स. ठीक आहे, ते बघूया आपण. येस, इथं जर आर ग्रुप घेतला आपण तर ते काय होतील, अल्काइल अझाइड होतील. इथे लक्षात आहे. ठीक आहे. रिड्युसिंग एजंट काय यूज करू शकता बघा, एक तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड यूज करू शकताय, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. येस, सोडियम इन इथेनॉल. ठीक आहे. अँड H2 PDC एक्सेट्रा. These are some reducing agents which reduce azides to amines. ठीक है. Yes. Starting material is always alkyl halide. RX when reacts with sodium azide NaN3, which gives first SrN3 by removal of NaX. Which on treatment with any of these reducing agents. ठीक है. Yes. Suppose इथं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे, तो काय करतो, हायड्राइड आयन डोनेट करतो. ठीक आहे. एस, विच फॉर्म्स RnH2 प्लस N2. आलं लक्षात? ठीक आहे. ऍड काय झालंय, H2, म्हणून त्याला काय रिड्युसिंग एजंट म्हणलंय. समजलं का? ठीक आहे. एस, आता याचं स्ट्रक्चर जनरली काय असतं बघा. ठीक आहे. SrX when reacts with N2 and double bond N, here it carries minus charge plus charge. ही दोन्ही न्यूट्रलाइज होतात बाळांनो. येस, त्याच्यावरती काय मायनस चार्ज, इट गेट न्यूट्रलाइज ड्यू टू Na प्लस. समजतंय? म्हणून NaN3 असा न्यूट्रल लिहितो आपण. हा न्यूट्रल इथं होतो, हा इथं न्यूट्रल होतो. करेक्ट? येस. थ्रू दिस मायनस चार्ज इट अटॅक्स ऑन R, दिस बॉन्ड ओपन्स ऑन X, विच फॉर्म्स R and डबल बॉन्ड N प्लस, करेक्ट, डबल बॉन्ड N मायनस. म्हणून इथं काय लिहिलंय आपण बघा, न्यूट्रल लिहिलंय. ठीक आहे का? हा न्यूट्रलाइज होतो. करेक्ट. ठीक आहे. लॅटर ऑन व्हॉट हॅपन्स, हायड्रोजन ॲड्स अक्रॉस दिस बॉन्ड. येते लक्षात? ठीक आहे. N2 रिमूव्स ॲज गॅस अँड RnH2 इज फॉर्म्ड. समजलं हे? ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल सपोज CH3 CH2 Cl is given. ठीक है. Starting material is ethyl chloride. Ethyl chloride when reacts with sodium azide N3, sodium azide. ठीक है. Which removes NaCl to form CH3 CH2N3. ठीक है ना? ethyl azide form झाला बाळांनो. Which on treatment with any of these reducing agents, suppose H2 is PDC ॲड केला. ठीक आहे. किंवा काय, सोडियम इन इथेनॉल ॲड केला, सोडियम इन इथेनॉल. विच फॉर्म्स, काय करायचं तुम्हाला फॉर्म बघा, N3चं कन्व्हर्जन C2H5 किंवा असेल ह्या CH3 CH2 NH2 प्लस N2. येते का लक्षात बाळांनो? ठीक आहे. म्हणजेच काय की तुम्ही अल्काइल हलाइडपासनं प्रायमरी अमाइन फॉर्म करू शकताय बाय युजिंग अझाइड. ठीक आहे. येस, अल्काइल हलाइडपासनं अगोदर अझाइड फॉर्म होतो, अझाइडचं रिडक्शन केलं तर अमाइन फॉर्म होतो. समजलं हे? म्हणजे एक प्रोसेस एक महत्त्वाची आहे इथं, दॅट इज रिॲक्शन स्टार्ट्स फ्रॉम अल्काइल हलाइड. क्लिअर आहे बाळांनो हे? ठीक आहे. पुढे जाऊया आता. By reduction of oximes,
नेक्स्ट प्रोसेस ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स, दॅट इज बाय रिडक्शन ऑफ ऑक्साइम्स. नोट करा, ऑक्साइम्स कशाला म्हणतात नोन आहे तुम्हाला. येस, ऑक्साइम्सचं प्रिपरेशन पण केलं आहे बाळांनो. ठीक आहे, बाय रिडक्शन ऑफ ऑक्साइम्स. ठीक आहे. येस, आता ऑक्साइम्समध्ये एकतर किटोक्साइम असेल किंवा काय अल्डोक्साइम असेल. ठीक आहे, क्वेश्चन कशा टाईपचा विचारतात बघा ह्या केसमध्ये. ठीक आहे ना. ओके, अगोदर बघूया जनरल रिॲक्शन. सपोज आर सी एच डबल बॉन्ड एन ओ एच, दिस इज कॉल्ड एज अल्डोक्साइम. अल्डोक्साइम अल्डिहाइड पासून फॉर्म होतो म्हणून अल्डोक्साइम. कसा फॉर्म होतो ते दाखवतो मी तुम्हाला पुढं. ठीक आहे, आणि पाहिले हे बाळांनो. ठीक आहे. येस, विच ऑन ट्रीटमेंट विथ येस, एक तर काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ॲड करू शकताय, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड और सोडियम इन ओके इथेनॉल, दोन्ही ॲड करू शकता. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ॲड करा किंवा सोडियम इन इथेनॉल ॲड करा. ओके, किती रिक्वायरमेंट आहे तर 4 नेसेंट हायड्रोजनची. ठीक आहे. एस 4 ओके एस नेसेंट हायड्रोजन्स ॲड्स अक्रॉस दिस बॉन्ड. ठीक आहे. हाऊ सी हियर 1 टुवर्ड्स कार्बन. ठीक आहे. एस 2 टुवर्ड्स दिस नायट्रोजन अँड 1 टुवर्ड्स दिस ऑक्सिजन. बघा कसं ॲड केलं आपण. 1 कार्बनकडे ॲड केलं, 2 नायट्रोजनवरती बाळांनो आणि 3 ऑक्सिजनवरती, सॉरी 1 ऑक्सिजनवरती, टू फॉर्म एस आर एस CH2 NH2 प्लस H2O. दिस इज अगेन प्रायमरी अमाइन. ठीक आहे. मग ऑक्साइम पासून जनरली काय फॉर्म होतो प्रायमरी अमाइन. दिस इज द मेथड और रिॲक्शन टू प्रिपेअर प्रायमरी अमाइन. येते लक्षात हे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सपोज CH3CH डबल बॉन्ड NOH. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज ॲसिटाल्डोक्साइम. कुठला आहे अल्डिहाइड. अल्डोक्साइम जसं म्हटलं तिथं ॲसिटाल्डिहाइड आहे म्हणून ह्याला ॲसिटाल्डोक्साइम म्हणायचं. ठीक आहे. एस विच ऑन ट्रीटमेंट विथ सेम रिएजंट टू फॉर्म. बघा एस सेम ॲडिशन होते बाळांनो. H ट्वाइस H अँड H टू फॉर्म CH3 CH2 NH2 प्लस H2O. आलं लक्षात हे. ठीक आहे. एस कुठलाही घेऊ शकता अल्डिहाइड आणखीन तुम्ही. आता सपोज CH3. ठीक आहे. CH2 CH डबल बॉन्ड NOH काय फॉर्म करत बाळांनो CH3 CH2 CH2 N बरोबर आहे ना. ओके H2 प्लस H2 करेक्ट. ठीक आहे. इकडे फिनाइल ग्रुप जरी असला ओके तरी काय अमाइन फॉर्म होतो. फक्त काय हे लक्षात ठेवा इथं प्रायमरी अमाइन फॉर्म होतो हे केसमध्ये. आलं लक्षात हे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता कीटोक्साइम. येस by reduction of कीटोक्साइम. ठीक है. R डबल बॉन्ड NOH. दिस इज कॉल्ड एज कीटोक्साइम. कीटोक्साइम. ठीक है. कीटोक्साइम ऑन रिडक्शन इन प्रेजेंस ऑफ सेम रिएजंट. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड घ्या किंवा सोडियम इन एस इथेनॉल घ्या विच फॉर्म्स R. ठीक है. सी दिस R इज एज इट इज हियर. इट इज H NH2 प्लस H2O. दिस इज अगेन प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन. ठीक आहे. सेम ॲडिशन झाले बाळांनो. H टुवर्ड्स दिस कार्बन, ट्वाइस H टुवर्ड्स दिस नायट्रोजन अँड H टुवर्ड्स दिस ऑक्सिजन. करेक्ट. ठीक आहे. प्रायमरी अमाइनच फॉर्म झालेला आहे. दिस इज कीटोन. कीटोन आहे म्हणून कीटोक्साइम. ठीक आहे. सपोज CH3 डबल बॉन्ड NOH. व्हॉट इज दिस ॲसिटॉक्साइम. ॲसिटोन पासून फॉर्म होतो म्हणून काय ॲसिटॉक्साइम म्हणायचं त्याला. ॲसिटॉक्साइम. करेक्ट. विच ऑन रिडक्शन क्यूज. ठीक आहे. काय फॉर्म होईल बाळांनो CH3 CH3 NH2. ठीक आहे. हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इथला एक डबल बॉन्ड ब्रेक होतो टू फॉर्म CH3
CH3HNH2 प्लस H2O. आलं लक्षात? ठीक आहे. दिस इज प्रायमरी अमाइन, आयसोप्रोपाइल अमाइन आहे तो. येते लक्षात हे? ठीक आहे. येस, कीटोन चेंज केला बळानं ओके, तर करस्पॉन्डिंग काय होतं तुम्हाला अमाइन मिळतो. करेक्ट ना? सपोज कीटोन मी सायक्लिक घेतला असा. ठीक आहे. येस, डबल बॉन्ड NOH, सॉरी ऑक्साइम म्हणा त्याला, ऑक्साइम. ठीक आहे. विच ऑन ट्रीटमेंट विथ सेम रिएजंट विच फॉर्म्स एस प्रायमरी अमाइन NH2 प्लस H2 like this. आलं हे लक्षात तुमच्या? ठीक आहे. दिस वॉज अबाउट दी प्रिपरेशन ऑफ अमाइन फ्रॉम ऑक्साइम. ठीक आहे. क्वेश्चन्स करूया याच्यावरती आता. Suppose the starting material is CH3 CH2, ठीक है, CHO. What is this? This is okay propanol. Which on treatment with hydroxyl amine? OH, hydroxyl amine. Which gives A? Which on treatment with sodium in ethanol? Gives B. Write down the product. ठीक है. दूसरा क्वेश्चन क्या बोला ना? सपोज दिस इज, what is this? Cyclohexanol. Which on treatment with SK2CR2O7? ठीक है. Which gives A. Which on treatment with NH2OH gives B. Correct. Treatment with Na in ethanol gives C. Write down the product. लक्षात येतं को बघा बाळांनो प्रोडक्ट. ठीक आहे. आणखीन एक क्वेश्चन घ्या. सपोज दिस इज प्रोपीन CH3 CH double bond CH2 when reacts with acidic water H2OH plus gives A. Correct. Which on treatment with any oxidizing agent, त्याला oxidation म्हणूया आपण. ठीक आहे. gives B. Again which on treatment with NH2OH, ठीक है, gives C. On treatment with sodium in ethanol gives D. ठीक है. Yes. Identify the products of the following reaction. कसं आयडेंटिफाय कराल? ओके, फर्स्ट बघा, अल्डिहाइड गिवन आहे. ठीक आहे. आणि काय दिलेलं बघा तुम्हाला? हायड्रॉक्सिल अमाइन. ओके, एस प्रोडक्ट काय असेल बघा? CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. करेक्ट. कशासोबत रिॲक्ट करायचं आहे? एस हायड्रॉक्सिल अमाइन सोबत. काय होते रिॲक्शन बाळांनो? कंडेन्सेशन, ॲडिशन फॉलोड बाय कंडेन्सेशन. एस विच फॉर्म्स CH3 CH2 CH डबल बॉन्ड NOH. व्हॉट इज दिस? अल्डोक्साइन. आलं लक्षात? ऑक्साइन तयार झाला. येस. विच ऑन ट्रीटमेंट विथ रिड्युसिंग एजंट दॅट इज सोडियम इन इथेनॉल गिव्स here CH3 CH2 CH2 NH2 प्लस H2. लक्षात येतो ना बाळांनो प्रोडक्ट? ठीक आहे. येस, सेम रिॲक्शन आहे, फक्त काय तिथं तुम्हाला रिडक्शन करायचं आहे. ठीक आहे ना? ओके. येस. वेन cyclohexanol is reacted with K2Cr2O7 in presence of acid. ठीक आहे. ऍसिडिक मीडियम आहे आणि ऑक्सिडेशन करायचं तुम्हाला. दिस इज ऑक्सिडायझिंग एजंट विच फॉर्म्स एस सायक्लोहेक्सॅनोन. सायक्लोहेक्सॅनोन विल फॉर्म. ठीक आहे. एस सायक्लोहेक्सॅनोन ऑन ट्रीटमेंट विथ, ठीक आहे, H ला बाहेर लिहितो असं, ऑन ट्रीटमेंट विथ दिस हायड्रॉक्सिल अमाइन विच फॉर्म्स एस NOH. लक्षात आलं? ठीक आहे. येस, ऑक्साइम फॉर्म होतो. ऑक्साइम ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम इन इथेनॉल टू फॉर्म प्रायमरी अमाइन NH2 प्लस H2O. ठीक आहे. प्रायमरी अमाइन. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस. ॲडिशन ऑफ वॉटर इन अल्किन. ॲसिडिक वॉटर ॲड केलेलं आहे अक्रॉस दिस डबल बॉन्ड.
ठीक है, एडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल विच फॉर्म्स CH3 CHOH. Here it is CH3. Which on oxidation? बाळांनो सेकंडरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं विच फॉर्म्स CH3 C डबल बॉन्ड O CH3. What is this? Ketone. Ketone on reaction with NH2OH. ठीक है ना, which forms CH3C CH3 double bond N OH. What is this? Oxime. लक्षात आलं? ठीक आहे, oxime on reduction gives CH3C CH3, ठीक है ना, ओके, H NH2 plus H2O. This is primary amine. येते लक्षात? मग तुम्हाला एकतर रिएक्शन सिक्वेन्स मध्ये विचारतील, लक्षात येते? अदरवाइज काय करतील बाळांनो, स्टेप बाय स्टेप देतील तुम्हाला रिएजंट्स लाईक दिस. सपोज दिस इज CH3 CH डबल बॉन्ड CH2 which on treatment with, okay, yes, first H2O H plus, second oxidation, third NH2OH आणि फोर्थ बाळांनो, ओके, येस, सोडियम इन इथेनॉल. सोडियम इन इथेनॉल अशा स्टेप्स देतील आणि प्रोडक्ट विचारतील. येते लक्षात? ठीक आहे, अदरवाइज काय करतील, ओके, सायक्लोहेक्सेनॉल आले ना लक्षात तुमच्या आता? ठीक आहे, सायक्लोहेक्सेनॉल एस विच ऑन ट्रीटमेंट विथ फर्स्ट K2Cr2O7 देतील इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. सेकंड काय देतील, ओके, H2NOH आणि थर्ड काय देतील बाळांनो, सोडियम इन इथेनॉल. सोडियम इन इथेनॉल आलं लक्षात? अशा स्टेप्स देतील तुम्हाला आणि प्रोडक्ट विचारतील. मग स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोडक्ट लिहिता आला पाहिजे. येते लक्षात? ठीक आहे, मग एकच प्रोडक्ट तुम्हाला लिहायचं, शेवटी A B तर विचारलेलं नाही केसमध्ये आता. ठीक आहे ना, ओके. मग फॉर्म करता आला पाहिजे. K2Cr2O7 ऍड केलं तर काय फॉर्म होतो, H2NOH ऍड केलं तर काय फॉर्म होतो, ठीक आहे, सोडियम इन इथेनॉल ऍड केलं तर काय फॉर्म होतो, ह्या गोष्टी तुम्हाला नोन असल्या पाहिजेत. आलं लक्षात? हे होतं बाळांनो, ओके, प्रिपरेशन ऑफ अमाइन्स फ्रॉम ऑक्साईड. कुठले अमाइन्स फॉर्म होतात तर काय, प्रायमरी अमाइन्स. आलं लक्षात हे? ठीक आहे. आता नेक्स्ट रिएक्शन आहे बाळांनो, ओके, रिडक्टिव्ह अमायनेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. रिडक्टिव्ह अमायनेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ठीक आहे, हेडिंग द्या. Reductive of aldehydes and ketones. Reductive amynation of aldehydes and ketones. ठीक आहे, अगोदर काय करायचं तुम्हाला, अमायनेशन करायचं, अॅमिन फॉर्म करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग काय करायचं तुम्हाला, येस, त्याचं रिडक्शन करायचं आहे. ठीक आहे ना, बाय युजिंग रिड्युसिंग एजंट. क्लिअर? ठीक आहे, बघूया. सपोज दिस इज aldehyde R C double bond OH when reacts with ammonia NH3. ही रिएक्शन नोन आहे तुम्हाला, which forms imine R C H double bond NH by removal of H2. ठीक आहे ना बाळांनो, अशा टाईपची रिएक्शन पाहिली आपण, R C डबल बॉन्ड OH, ठीक आहे ना, H2N, करेक्ट, H, NH3 ला असं लिहिलं मी, बरोबर आहे ना. बाय रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इट गिव्स इमिन. इमिन ऑन रिडक्शन, ठीक आहे, H2 निकेल, करेक्ट, H2 adds across this bond to form R CH2 NH. What is this? Primary amine. Primary amine. ठीक आहे बाळांनो, ह्या केसमध्ये प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन, ऑल अमाइन्स कॅन बी फॉर्म्ड. ठीक आहे, बघूया आपण कसं फॉर्म करायचं. ठीक आहे, येस, ही जनरल रिएक्शन होती फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, एक्झाम्पल्स आपण नंतर घेऊया, आणखीन काय जनरल रिएक्शन्स घेऊया. त्याच्यामध्ये R C H डबल बॉन्ड O when reacts with H2N, ओके, अँड हिअर इट इज R. एक ग्रुप काय केला आपण, R ना रिप्लेस केला, अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे तो, बरोबर आहे ना. विच फॉर्म्स
R C H double bond N R. Which on reduction gives R CH2, ठीक है, NHR, ठीक है. Hydrogen adds across this bond like this. R CH2 NHR. This is a secondary amine. Secondary amine. This is primary amine. Primary, secondary. ठीक है. टर्शरी सुद्धा फॉर्म करता येतो बाळांनो. ओके, हाऊ सी हियर R C H double bond, okay, O plus NH R2. NHR2. ठीक आहे. कसं फॉर्म करायचं बघा. विच फॉर्म्स R C H डबल बॉन्ड N प्लस R R. ठीक आहे. एक सॉल्ट फॉर्म केला इथं. आता इथे लक्षात. ठीक आहे. हा सॉल्ट कसा फॉर्म होतो बघा. डबल बॉन्ड O आहे. इथं काय आहे बाळांनो, NH. Through this lone pair of electrons, it attacks on carbonyl carbon. This bond opens on oxygen, which forms R C H. ठीक है. Here it is N plus R R H. बरोबर आहे ना. ओके. and here it is O minus. इथे लक्षात आहे. Now this O minus abstract this proton. This bond opens on nitrogen. ठीक है. To form R C H. ठीक है. S N R R. ठीक है. रिएक्शन थोड़ी स्लो होते बाळांनो ह्या केस मध्ये. ठीक है. yes. Through this lone pair of electrons, it forms double bond between this carbon and nitrogen. This bond opens on oxygen to form R C H double bond N plus R R. हे एक मेकॅनिझम आहे. ठीक आहे ना. ओके. कसं फॉर्म केलं समजलं का. ओके. नाउ द नेक्स्ट स्टेप इज रिडक्शन. ठीक है. yes, रिडक्शन दैट इज H2 in nickel. ठीक है. yes, which forms R C H असं लिहूया R CH2 करेक्ट N R R R CH2 N R R. आलं लक्षात हे. ठीक आहे. ठीक है. Suppose CH3 CHO. What is this? Acetaldehyde. When treatment with first NH3, that is ammonia, and second, okay, H2 in nickel, which forms? Write down the product. Second, suppose CH3CO CH3 reacts with CH3 NH2. ठीक है. is followed by reaction with H2 in nickel. ठीक है. थर्ड, this is cyclohexanone. Cyclohexanone on treatment with C2H5NH2 followed by reduction, that is H2 in nickel. H2 nickel. Correct. Write down the products now. Yes. First CH3, correct. CH2 NH2 करेक्ट आहे. ठीक आहे. सेकंड काय फॉर्म होतो बाळांनो. ओके बघा इथं CH3 CH CH3 करेक्ट. here it is NH CH3 secondary amine. here NHC2H5 secondary amine. येथे लक्षात आहे. ठीक आहे ना. ओके. प्रायमरी सेकंडरी टर्शरी अशा अमाइन्स तुम्ही काय करू शकताय. येस, रिडक्टिव्ह अमायनेशन न फॉर्म करू शकताय. लक्षात आलं हे. येस, हे बघा परत एकदा सांगतो मी. ठीक आहे. CH3 CHO आहे ना. ओके. येस, असं घेऊ शकताय तुम्ही. CH डबल बॉन्ड O प्लस H2 NH. it removes water molecule to form S CH3 डबल बॉन्ड. ठीक है. NH इमीन फॉर्म होतो which on reduction
to form is CH3 CH2 NH2. ठीक आहे. येस, इथं सुद्धा सेमच बाळांनो. सपोज CH3 CH3, व्हॉट इज दिस? एसिटोन. ठीक आहे ना. ओके, तो एसिटोन आहे. विच ऑन ट्रीटमेंट विथ H2N, ठीक आहे, CH3 CH3C CH3 डबल बॉन्ड N CH3. Correct. Which one treatment with reducing agent to form CH3C CH3, ठीक है, SH NH CH3. Correct. ठीक है. Which one treatment with, okay, again ethyl amine to form. First, this type of sheaf space is formed, double bond N C2 H5. ठीक है. yes. Which on treatment with, okay, H2 nickel to form, ठीक है, सिंगल बॉन्ड NH C2 H5. आलं का लक्षात बाळांनो हे? येस, एकदम सिंपल. ओके, रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे. येस, अगोदर काय होतं, इथला 2 बरोबर आहे ना. ओके, इथले 2 H आणि ऑक्सिजन रिमूव्ह होतो, वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो. ठीक आहे. अँड दॅट टाइप ऑफ शीफ स्पेस इज फॉर्म्ड लेटर ऑन. ओके, येस, सेकंडरी अमाइन इज फॉर्म्ड. आलं लक्षात हे होतं रिगार्डिंग, ओके, येस, preparation of amines from, okay, yes, reductive amination of aldehydes and ketones. Next घ्या बळा ना. ओके, येस, from Schmidt reaction. From Schmidt reaction. From Schmidt reaction. General reaction घ्या. R C double bond O OH when reacts with SHN3 in presence of, okay, concentrated H2SO4. बघा रिएजंट काय आहे, स्टार्टिंग मटेरियल काय. स्किमिड रिएक्शन मध्ये बाळांनो स्टार्टिंग मटेरियल असतो कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. येस, आणि रिएजंट काय आहे तर हायड्राझोइक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इट acts as a catalyst just. Correct. Which forms R NH2 plus CO2 plus N2 plus N2. अगोदर जनरल रिएक्शन लक्षात घ्या. काय आहे, एस आर सी डबल बॉन्ड ओ OH पासून बाळानो काय फॉर्म केले, NH2 फॉर्म केले. ह्याचा अर्थ काय झालं, ह्याच्यामध्ये डीकार्बोक्सिलेशन झालंय, रिमूव्हल ऑफ, ओके, CO2. नोट करा तसं डीकार्बोक्सिलेशन झालेलं आहे. ठीक आहे ना. ओके, मेकॅनिझम शॉर्ट मध्ये दाखवतो, थोडीशी हार्ड वाटेल तुम्हाला मेकॅनिझम. ठीक आहे. बघा, आर सी डबल बॉन्ड ओ OH, ठीक आहे, when reacts with acid first. ठीक आहे. ऍसिड कुठं आहे, H2SO4. करेक्ट ना. ठीक आहे. त्याच्यामधनं बाळांनो तो काय करतो, प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो, विच फॉर्म्स आर सी डबल बॉन्ड ओ OH2 प्लस. ठीक आहे. विच रिमूव्स वॉटर मॉलिक्यूल, ओके, टू फॉर्म आर सी डबल बॉन्ड ओ प्लस. करेक्ट. येस. विच ऑन ट्रीटमेंट विथ H N डबल बॉन्ड N मायनस. ठीक आहे ना. ओके, येस. काय होतं बघा, थ्रू दिस मायनस चार्ज इट फॉर्म्स ट्रिपल बॉन्ड बिटवीन दिस टू नायट्रोजन्स. ठीक आहे. थ्रू दिस पाय बॉन्ड इट अटॅक्स ऑन, ओके, कार्बोनिल कार्बन. बघा इथं पाय बॉन्ड ओपन होतो. बघा N वरचा मायनस चार्ज इथं जर डबल बॉन्ड फॉर्म करत असेल तर हा बॉन्ड कुठं ओपन होतो, नायट्रोजन वरती. ठीक आहे. येस, मग इथं डायरेक्ट अटॅक करू शकता तुम्ही. असा नायट्रोजन वरती ओपन होतो, मायनस चार्जने अटॅक करतो. इट मीन्स इट फॉर्म्स आर सी डबल बॉन्ड ओ, करेक्ट, एन एच ॲज इट इज. ठीक आहे. समजून घ्या हे आता. एच, करेक्ट, हिअर इट इज एन प्लस
triple bond N. Now what happens? Okay, here it is. Okay, lone pair of electron. Through this lone pair of electron, it forms double bond between carbon and nitrogen. ठीक है. Now what happens? This bond breaks. ठीक है, and comes on the nitrogen. Rearrangement होते बाळांनो like this. ठीक आहे, and this bond opens on okay nitrogen. काय रिमूव्ह झाला? N2 गॅस. आलं लक्षात हे? ठीक आहे. S बघा पुढे आता काय होतं? R, here it is N, बरोबर आहे ना? R कुठे? N ला अटॅच होतो. H is as it is. इथं काय फॉर्म होईल? डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड O. Now next step is attack of water molecule H2O. Through this lone pair of electrons, it attacks on carbon. Correct. इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. This bond opens on nitrogen. का? इथं लोन पेअर डोनेट केला ना म्हणून पॉझिटिव्ह चार्ज. करेक्ट. विच फॉर्म्स R N, here it is H, ठीक है, S, C O H H प्लस डबल बॉन्ड O. आलं लक्षात हे? ठीक आहे. आता इथला जो हायड्रोजन आहे परत कोण करतो? नायट्रोजन एक्स्ट्रॅक्ट करतो. दिस बॉन्ड ओपन्स ऑन ऑक्सिजन अँड फॉर्म्स दिस R N H H प्लस, ठीक है, C O H डबल बॉन्ड O. ठीक है ना? ओके. इट रिमूव्स कार्बन डायऑक्साइड. Yes, and forms NH2 हा न्यूट्रलाइज झाला प्लस CO2. बाळांनो इथं काय रिमूव्ह होतो? परत H प्लस. कारण काय? H प्लस काय ऍक्ट होतो? एस कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतो, तो रिजनरेट होतो परत. ठीक आहे. इथं जो अब्स्ट्रॅक्ट झालेला H प्लस आहे परत इथं रिजनरेट होतो बाय रिमूव्हल ऑफ ओके S मायनस H प्लस, विच फॉर्म्स NH2 प्लस CO2. आलं लक्षात? हे काय आहे? मेकॅनिझम ऑफ स्किमेड रिॲक्शन. म्हणजेच काय? S R NH2 कसा फॉर्म झाला, ठीक आहे, S CO2 कसा फॉर्म झाला आणि N2 कसा फॉर्म झाला. ठीक आहे. S फर्स्ट स्टेपमध्ये इथं बघा S काय होतं? अगोदर प्रोटोनेशन होतं. ठीक आहे. इथं काय होतं बाळांनो? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. ठीक आहे. S दिस इज असायलियम आयन. विच? असायलियम आयन. Okay, which on treatment with hydroxylic acid okay gives an intermediate okay yes. इथं काय होते आता? रिअरेंजमेंट. त्याला स्किमिट रिअरेंजमेंट सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे ना? ओके. रिअरेंजमेंट म्हणजे R कुठे ट्रान्सफर होतो? कार्बन वरचा नायट्रोजन वरती ट्रान्सफर होतो. समजते का हे? ठीक आहे. एस त्याच्यावरती वॉटर मॉलिक्यूल अटॅक झाला की पुढची प्रोसेस नोन आहे तुम्हाला आता. ठीक आहे. एस इथं काय रिमूव्ह झालेला आहे? N2 एक. इथं काय रिमूव्ह झालं बघा ना? CO2. आलं लक्षात? आणि RNH2 इज फॉर्म्ड. This was about S formation of S primary amine from schemate reaction. ठीक है. स्टार्टिंग मटेरियल काय दिलाय? S कार्बोक्सिलिक ऍसिड. सपोज C2H5 C डबल बॉन्ड O OH गिवन आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि ऍड केले काय केले बाळांनो? HL3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ही जर तुम्हाला जनरल रिॲक्शन नोन असेल तर कुठल्याही रिॲक्शन्स तुम्ही काय करू शकताय? एस कॅरी आउट करू शकताय. करेक्ट ना? आरच्या ठिकाणी काय ठेवले आता? C2H5 ठेवलेला आहे. तुम्हाला काय रिमूव्ह करायचं आहे? हा ग्रुप रिमूव्ह करायचा आणि काय लिहायचं आहे? C2H5 NH2. फिनिश. दिस इज द प्रायमरी अमाइन. आलं लक्षात हे? ठीक आहे. आर चेंज केला ओके तर काय? करेस्पॉन्डिंग अमाइन काय होतो? चेंज होतो. क्लिअर आहे? येस. नेक्स्ट बघा आता काय इंडस्ट्रियल मेथड्स दिलेले आहेत फॉर द प्रिपरेशन ऑफ ओके अमाइन्स. इंडस्ट्रियल मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. ठीक आहे. ठीक आहे. हेडिंग द्या बाळांनो. इंडस्ट्रियल मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक मेथड स्टडी केलं होतं आपण फ्रॉम क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनपासून आपण अमाइन प्रिपेअर केलं होतं. ओके येस. त्याच्यानंतर दुसरी मेथड बाळांनो कॅटॅलिटिक रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. बरोबर आहे ना? कॅटॅलिटिक रिडक्शन त्याच्यामध्ये FeHCl यूज केलं होतं. ती सुद्धा इंडस्ट्रियल मेथडच आहे. ठीक आहे. आणि SnHCl यूज केलं होतं. बरोबर आहे ना? नायट्रोबेन्झिन टू ॲनिलीन हे प्रिपेअर केलं होतं. ठीक आहे. आणखीन दोन मेथड्स तुम्हाला सांगतो फ्रॉम अल्कोहोल. ठीक आहे. त्या दोन मेथड्स इंडस्ट्रियल आहेत. नोट करून ठेवा तसं. ठीक आहे. येस. फ्रॉम अल्कोहोल. ठीक आहे. काय ॲड करायचं बघा. सपोज C2H5OH. स्टार्टिंग मटेरियल काय? C2H5
OH, that is reacts with S NH3 NH3 in presence of Al2O3 at 723 Kelvin. Correct. Which forms C2H5S NH2 C2H5NH2. आता रिएक्शन इथंच थांबत नाही, ती कंटिन्यू होते अप टू दी फॉर्मेशन ऑफ टर्शरी अमाइन. अगेन रिएक्ट्स विथ C2H5 OH. ठीक है, इन प्रेजेंस ऑफ Al2O3. कंडिशन सेम आहे. विच फॉर्म्स C2H5 taken twice NH. Again which on treatment with C2H5OH in presence of Al2O3 which forms SC2H5S taken twice N. येते का लक्षात आहे? येस. काय रिमूव्ह झालेलं प्रत्येक स्टेप मध्ये वॉटर मॉलिक्यूल लाईक दिस C2H5OH H and H2 अमोनिया ऍड केला ना. ठीक आहे. OH and H combines to form water molecule. करेक्ट. काय फॉर्म झाला? प्रायमरी अमाइन. ठीक आहे. अगेन दिस प्रायमरी अमाइन C2H5SNHH reacts with this alcohol. ठीक है. Second water molecule is removed to form as this secondary amine, and this secondary amine C2H5 is taken twice NH reacts with another molecule of alcohol, yes, which forms water molecule and forms tertiary amine. आलं लक्षात? ही एक इंडस्ट्रियल मेथड आहे. अल्कोहोल पासून काय प्रिपेअर केला जातो? अमाइन प्रिपेअर केला जातो. आलं लक्षात आहे? ठीक आहे. आणखीन एक मेथड आहे एस फ्रॉम नायट्रो कंपाऊंड. हा कॅटलिस्ट आपण यूज केलेला नाही बाळांनो. ठीक आहे ना. कुठला कॅटलिस्ट आहे तर व्हॅनेडियम अँड प्लॅटिनम. व्हॅनेडियम प्लॅटिनम कॅटलिस्ट आहे ॲट 680 Kelvin. Vanadium platinum catalyst at 680 Kelvin which forms aniline. ठीक है. yes, NH2 plus H2 twice H2. किती रिक्वायरमेंट आहे तर 6 हायड्रोजन. हे कुठून मिळतात? व्हॅनेडियम प्लॅटिनम विथ H2 पासून मिळतात. ठीक आहे ना. ह्या दोन मेथड्स इंडस्ट्रियल मेथड्स आहेत. त्याच्यानंतर कॅटॅलिटिक आणखीन काही कॅटॅलिटिक रिडक्शन केलं होतं नायट्रो कंपाऊंडचं आपण युझिंग SN अँड HCl FeHCl. ठीक आहे ना. ती मेथडसुद्धा काय इंडस्ट्रियल मेथडच आहे. आणि दुसरी क्लोरोबेन्झिनपासून फॉर्म केलं होतं आपण नायट्रो कंपाऊंड अमाइन फॉर्म केलं होतं दॅट इज ॲनिलिन. क्लिअर आहे? हे होतं बाळांनो प्रिपरेशन ऑफ अमाइन्स बाय व्हेरियस मेथड्स. ठीक आहे ना. सगळ्या मेथड्स आपण डिस्कस केलं फॉर द प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. तुम्हाला काय करायचं आहे? त्या मेथड्सला कलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. जनरल रिॲक्शन अगोदर करायचं आणि मग त्याचे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करायचे. अंडरस्टूड? ठीक आहे. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.